शेवडे हे एक सक्रिय नट, निवेदक, लेखक, दिग्दर्शक, वक्ता, एकपात्री, साभिनय कथानकार, एकपात्री कलाकार, मुलाखतकार आहेत. यांनी देश विदेशात गाजवलेली जगावेगळे कार्यक्रम आहेत. त्यांपैकी म्हणजे हसा खुदू खुदू ते खो खो, बघा 12 भूमिकांचे खो खो, इंद्रधनु, विविध व्यक्ती, रंग, व्यक्तिचित्र, एक वेगळाच कार्यक्रम, ती, स्त्री, घटना, आठवण, सविता, प्रेरणा, फजिती, साभिन्य, एकपात्री. यांची आजवरची वाटचाल म्हणजे मराठी दूरदर्शन मालिका जसे की शुभमंगल सावधान, माणूस, मराठी चित्रपट पाटलीन, दूरदर्शन नाटिका, सुनीत, प्रीती पाळी, जाहिरात, फिल्म किंवा डॉक्युमेंटरी जसे की गोदरेज, निमीन हिंदी, बेडेकर लोणचे व मसाले हिंदी मराठी, व्यावसायिक मराठी नाटके जसे की कार्टी प्रेमात पडली, करायला गेलं एक, ब्रह्म घोटाळा. यांनी निवेदन देखील केले आहेत मराठी हिंदी ऑर्केस्ट्राचे. हे दिग्दर्शन केले आहेत NCC कॉन्टिजेंट महाराष्ट्रासाठी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या आंतरराज्य अखिल भारतीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र दर्शन या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, संगीत या जबाबदाऱ्या एकट्या पार पाडून महाराष्ट्राला संपूर्ण भारतामध्ये 3 वेळा पहिला व 1 वेळा तिसरा पारितोषिक मिळवून दिले आहे. यांचे व्यक्तित्व म्हणजे व्यक्तित्वाचे विकास या विषयावर शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्यानही दिली आहेत. यांनी व्यावसायिक स्पर्धा चे परीक्षण देखील केले आहे. आजवर यांनी 28 विदेशी दौरे केले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि विदेशावरून आजवर 750 पेक्षा जास्त प्रयोग तुफानी यशस्वी केले आहेत. याचबरोबर 6500 वर रसिकांचे लिखित प्रशंसक अभिप्राय मिळाले आहेत. I would like to request Honorable Shri Amol Shevde to please come and interact with the students. Sir. व्हिडिओ टेन्शन घ्यायचं काय कारण. साहेबांचं एक बरं असतं की बाकीच्यांना मान्यवर वक्ते म्हणून बोलवतात आणि मला ज्येष्ठ विद्यार्थी म्हणून बोलवतात. मलाही टेन्शन नाही, तुम्हालाही टेन्शन नाही, बिंदास. लय आवडल्यासारखं झालं मगाशी मला इतकं वेळ. काय वक्त्यांनी प्रश्न विचारले, म्हटलं मला जर काय प्रश्न विचारला तर बोम. आजवर जे झाकून ठेवलं ते उघडं पडायचं, कॉपी पण सर धन्यवाद आहे, तुमच्या एकाही वक्त्याने मला काय प्रश्न विचारले नाही. मला कळत नाही या कॉलेजला आणि या माणसांना, हे सगळे आदरणीय माणसं आहेत माझी, त्या देशपांडे सर इकडे आहेत, ज्यांना मी मित्र, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड असंच मानत आलेलो आणि मानी असे अशोकराव चव्हाण साहेब आहेत, माझे प्रिय अनूप सर आहेत, विश्वस्त इथे आहेत, शिंदे साहेब, धुरी साहेब, ताईंची आज जरा कमतरता आहे. यांना काय अशी अवदस सुचते मला काही कळत नाही. आता हल्ली कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा पहिला दिवस वगैरे म्हणजे कसा झाक पाक एखादा फिल्म स्टार बोलवायचा. मी एका चर्चगेटच्या हायफाय कॉलेजमध्ये गेलो, माझे विचार मांडायचे. मला बरोबर एक हिंदी फिल्म स्टार होता. आता मला काय, मी आपला पूर्ण कपड्यात गेलो, पण तो इकडं चड्डी फाटलेली, तिकडं फाटलेली. तुला अमीर वाटत होता पण याचं भिकारी निघाले. हल्ली अचानक श्रीमंत झालेली माणसं किंवा बिनसंस्कारित माणसं असली घाणेरडी फाटकी कपडे घालतात. शरम वाटली पाहिजे त्यांना विद्यार्थ्यांच्या समोर असं येताना, जोड्याने मारलं पाहिजे. मी आदिवासी भागात जातो, जवार, मोखाडा, अंगावर वस्त्र कमी असतात स्त्रीच्या, पण परका पुरुष आला की ती स्वतःला झाकते. आणि हे कोडगे, बेशरम, हे असे विद्यार्थ्यांच्या पुढे येतात. मी काही बोललो तर कोणी भावना बिवना दुखावून घेऊ नका. आयचन सांगतो सर, हल्ली विदेशात भाषण करायला बरं वाटतं, तिकडे भावना दुखावत नाही. आमच्या देशात कशाला भावना दुखावतील त्याचा भरोसा.
आपल्याला 2 वाक्य धड बोलता येत नाहीत, लिहिता येत नाहीत, आपण आई वडिलांचं नियमित स्मरण करत नाही, याबद्दल स्वतःच्या भावना दुखावल्या गेल्या पाहिजेत. ते कुठच्या तरी पुतळेला कुठच्या तरी एका भाडोत्री पुढाऱ्याने पैसे चालून काळं फासायचं, मग आम्ही दंगल करायची. परवाचा तमाशा व्हीटी स्टेशनवरचा जो काय घडला, अंगावर काटा आणणार आहे. असं मन निराशेने भरून जाताना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन येतं. आणि अशा वेळेला असं कॉलेज आणि आपल्यासारखी माणसं असा काहीतरी कार्यक्रम आयोजित करतात आणि निराश मनाला किनारा गवसतं, वाटतं की नाही सगळं संपलेलं नाही, अजून काहीतरी चांगलं जगात चाललंय. आणि अशा वेळेला इथं येणं हे आमचं धर्म कर्तव्य आहे, कारण आम्ही या पूजेमध्ये सामील होतो सर आपल्या. आणि म्हणून एक जोरदार टाळ्या या कॉलेजला आणि या द्रष्ट्या प्रोफेसरांना, प्राध्यापकांना, प्राचार्यांना आणि विश्वस्त त्या भावना बिवना काही दुखावून घेऊ नका आणि शब्दशः अर्थ घेऊ नका. म्हणजे घ्या त्यातला मतितार्थ घ्या, पण शब्दशः अर्थ घेऊ नका. एखादी आई पोराला म्हणते, आई आता दे ना, भूक लागली काय, आपण खाल्लंच ना 1 तासापूर्वी, नाही परत भूक लागली, मर मेली. मर मेल्या म्हटल्यानंतर ती एवढा अज्ञाधारक पोरगा ते आत्महत्या करून मोकळं झालं. म्हणून म्हटलं शब्दशः अर्थ घेऊ नका. मला हल्ली सगळ्याच दडपण येत आहे देशामध्ये. पूर्वी नाही यायचं, हल्ली लय दडपण येतं. देशाने प्रगती केली आपल्या. परत आता गावाकडे गेलो मी, कोकणातला राजापूर. कोकणातली माणसं माहिती आहे ना आम्ही कशी असतो ती. मुंबईत असतो राहायला आणि रत्नागिरीच्या कोर्टात जमिनीवरनं भांडतो, त्याला कोकणी माणूस म्हणतो. तर गावाला गेलो, राजापूर जिकडे गंगा येते त्याच्याजवळ शिळ नावाचं खेडेगाव. गावाच्या आतलाही शिरलो होता. आमच्या दारात गणप्या भेटला. कडेवर पोरग होतं. म्हटलं वा गणप्या नातू वाटतं, नाही पोरगा. काय गणप्या, एक तर एवढा प्रवास करून आलोय, थकलोय यायला, तू पण माझ्या फिरक्या घेतो राव. नातू आहे ना कितवा, नाही पोरगा. म्हटलं गणप्या खरं असेल तर शोभतं काय, हा अरे वय काय, पोरगा काय. मग ती काय हायवेवर पाठी मारली, 40 वर वाढवा, 60 वर थांबा. अरे म्हटलं ती जी पाठी मारली हायवेवर, 40 वर वाढवा, 60 वर थांबा, ती वाहनाच्या वेगासाठी आहे, वेळी पाळले हलवण्यासाठी नाही. शब्दशः अर्थ घ्यायचा. त्याचं गोंधळ काय होतं म्हणून सांगितलं. मुळात शिक्षणाचा अर्थ कळला पाहिजे. शिक्षण घ्यायचं कसं. इतकं मगाचपासून मी इथे बसलोय, मला तुमचे सगळे चेहरे खूप बघताना बरं वाटतं. तात्यासाहेब शिरवाडकरांचं एक फार सुंदर वाक्य आहे, डोळ्यांची देवळं झाली आहेत सगळ्यांच्या. आणि ह्याला देऊळच समजा, या कॉलेजला देऊळच समजा, म्हणजे मग आपली डोळे सुद्धा देवळासारखे पवित्र होतात. असंच मेन रोड वरनं आत येत होतो. 2 कॉलेज स्टुडंट, या कॉलेजचे नाही तर आधीच सांगतो, नाही तर मानधन नाही मिळायचं. हे बघा देशपांडे सरांचे एकदम पहिल्यापासून उस्ताद. हळूच काय पुटपुटले देणार आहे कोण. 1947 सालानंतरचा भारत आहे हा. इकडं काय दे आता ते बोला. नाही पण तुम्हाला पगार नाही, पगार असू दे, पण भीक मागण्याची सवय कुठे जाणार नाही. त्रास होतो सगळं बघून, त्रास होतो. खरंच सांगतो, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. सर्वप्रथम आपण एक समजून घेऊया. मी एक पिक्चर बघितलं होतं कॉलेजमध्ये असताना. कॉलेजमध्ये एक बरं असतं, एखाद्या कॉलेजला लेक्चर बंक करून पिक्चर बघितलं की कसं वाटतं. संध्याकाळचा शो बघायचा 6 ते 9 डॅम फुल. त्या इंग्रजी वाला गेला का बाई. धडपड आलं इंग्रजी इंग्रजी इंग्रजी. म्हटलं माझं काय होणार. तर म्हटलं संध्याकाळी 6 ते 9 जायचं का कॉलेजला, डॅम फुल म्हटलं.
नाही, पण ते कॉलेजचं लेक्चर म्हणून पिक्चरला गेलं की कसं कृतार्थ वाटतं. आणि मग मी त्या पिक्चरला गेलो. पिक्चरचं नाव होतं मायकेल डग्लसचं रोमान्सिंग विथ द स्टोन. पिक्चर आहे, ऍक्शन पिक्चर आहे, जरूर बघा. मला कळे ना हे काय टायटल आहे, रोमान्सिंग विथ द स्टोन. आणि मग ट्यूबलाईट पेटली. ज्या माणसाला दगड धोंडे, दर्या, निसर्ग, घनदाट अरण्य, जंगल हा ज्याचा श्वास आहे, हे ज्याची पॅशन आहे, तो त्याच्याबरोबर रोमांस करणार, नाही तर दुसरं काय करणार. म्हणून रोमांसिंग विथ द स्टोन. डॉक्टर सलीम अली, he was throughout his life he was romancing with the birds. Dr. Baba Amte, he was having the romance with the leprosy. Can you imagine having romance with the leprosy? महारोगाबरोबर रोमांस. रोमांस म्हणजे काय, त्याचा अर्थ या वयातच तुम्ही समजून घेतला पाहिजे, म्हणजे पाऊल भलतीकडे पडणार नाही. रोमांस याचा अर्थ आपल्याला वाटणारी प्रिय गोष्ट त्याच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहणं म्हणजे रोमांस. त्या रोमांस मध्ये हे कल्पे वगैरे असले किळसवाणी प्रकार येत नाहीत. किळसवाणी प्रकार येत नाहीत. तर मगाशी सांगत होतो, दोन पोर अशी तिकडनं जात होती. त्यातलं एक दुसऱ्याला काय म्हणाला, दुसरा म्हणाला त्यातला फालतू मोबाईल घेऊन चालला तू, अपग्रेड कर ना. तुम्हाला मोबाईल अपग्रेड करायची अक्कल आहे, खरं तर त्याची अक्कल असताच कामा नये. व्हाय डोंट यू अपग्रेड युअरसेल्फ? आजचा हा जो सोहळा ठेवलेला आहे तो स्वतःला अपग्रेड करायला आजपासून मी सुरुवात करणार आहे. मी जागा होतो, आता मी जागृत झालोय, ह्याच्यासाठीचा सोहळा आहे हा. पंचवीस देशात फिरलोय मी. डबा वापरतो 1200 रुपये 1500 रुपयाचा. फक्त SMS करता येतो, त्याची पण ट्युशन लावायला लागली. बाकी अलू हे बेस्ट. कशासाठी? सगळ्यात महत्वाचं हे मला बघतोय मी जेव्हा मगापासून चेहरे. लक्षात ठेवा, वाडवडिलांनी खूप कष्टाचे पैसे एकत्र करून तुम्हाला कॉलेजमध्ये घातले. मला सगळ्यात तुमचं काय आवडतं माहितीये, आपल्या सगळ्यांचं, की आपण पालक आणि विद्यार्थ्यांना एकत्र बोलवत आहे, फार महत्वाचं आहे. एकत्र बोलवत. हे नातं नक्की काय हे आमच्यासारख्या तऱ्हाईत माणसाने समजावून सांगितलंच पाहिजे, विशेषतः सध्याच्या काळात, कारण देशाची अवस्था तशी आहे. आज आई वडील आणि मुलांचा संवाद तुटलाय, बोलायला तयार नाहीत, पण मुलं जास्तीत जास्त वेळ, मुलांना वेळ नाही म्हणावं तर मोबाईलवर बोलायला वेळ आहे. ही शोकांतिक आहे की आपल्याला आई वडिलांशी बोलायला वेळ नाही, घरातल्या भावंडांशी बोलायला वेळ नाही, नातेवाईकांकडे जायला वेळ नाही, पण निर्लज्जासारखं आपलं काय पाक्या काय करतो. नाही, मी निवांत आहे, तू मी निवांत आहे. वा, म्हणजे आपण काहीही करत नाही आहोत, हे स्वतः खर्च करून दुसऱ्याला निर्लज्जपणे कळवायचं. माणूस काय पोडगा असला पाहिजे. बरे पुरुषांचं असं नाही, बायकांचं सुद्धा वैचारिक फोन. अय्या तुमच्याकडे नाश्त्याला काय म्हणतात त्याला, थालपीठ, आमच्याकडे उपपीठ. एवढा वैचारिक फोन आहे. आज किळस वाटते मला, भारतातले मोबाईलवरचे 90% कॉल्स हे निरर्थक असतात, हे सिद्ध झालं. निरर्थक असतात, फक्त 10% अर्थपूर्ण असतात, कामाशी निगडीत. मी विदेशात 25 देशात जातो, तिथे मोबाईलवर फोन करणं असभ्यपणाचं लक्षण मानलं जातं. लँडलाईनवर फोन करतात, कारण इट्स युअर डिस्टर्बिंग समबडीज प्रायव्हसी. डिस्टर्बिंग समबडीज प्रायव्हसी, त्याचा काहीतरी भावविश्व आहे, तो कुठच्या तरी विचारात आहे. आज मी सकाळी आलो, ते मगाशी वेळेची मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट 750 वर प्रयोग केले, पण आजतागायत माझ्या घरी, अहो ते शेवटे सर निघालेत ना, हा फोन गेलेला नाही. तो जर का फोन घरी गेला, हा वाटेत आसमानी संकट आलं तर गोष्ट वेगळी, पण संकट नसताना मी मुद्दामून उशिरा यायचं किंवा अगदी कट थ्रोट यांचे 10 फोन घरी होईपर्यंत यायचं, तर मी वेळेवर जीव दिलेला बरा, माझं आयुष्य आटपलेलं बरं.
आमच्या देशातली नालायक छिनार माणसं कोट्यावधी रुपये खातात, हातात मनगटावर 50-50 लाखाची घड्याळं बांधतात आणि जनतेला उन्हात आणि पावसात तिटकळत ठेवतात. त्यापेक्षा एखादा भिकारी बरा रस्त्यावर 50 रुपयाचा घड्याळ बांधणारा पण वेळेवर भीक मागणारा. आणि म्हणून स्वतःला चांगलं घडवा. घड्याळ कितीच आहे महत्वाचं नाहीये. 15व्या वर्षी वडील गेलेले आहेत माझे. 15व्या वर्षी. त्याच्या अगोदर 3 वर्ष कॅन्सर होता त्याला. मी ट्युशन्स घेत होतो, मी ऑर्केस्ट्रामध्ये नकला करत होतो, पण माझा खर्च बाहेर काढत होतो. तेव्हा तुम्हाला भाग्यवान आहात, तुम्हाला आई वडील आहेत, पण ते फी भरतायत हे दिवसातून 3दा मुस्कानात मारून स्वतःला बजावा, म्हणजे त्यांच्या पैशांचं मोल तुम्ही व्यवस्थित त्यांच्या पदरात. विद्यार्थी आहेत, विद्यार्थी. सुंदर शब्द आहे विद्यार्थी. तुम्हाला माहिती आहे शब्द काय? काय सूड काढला जातो. मोबाईलची एकही बेल नाही वाजली, लँडलाईन वाजली. अमोल शेवडे तुझी जिरवतो विद्यार्थी असा शब्द आहे, मूळ संस्कृत शब्द आहे विद्यार्थी हा. पण आता आपल्या देशाला प्रगती केली आपण, काय ते सुसंस्कृत झाल्यामुळे संस्कृतचं वाटोळं लावलं. काही ना ते संस्कृत मध्ये जातीयवाद दिसायला लागला. झाली अहो, ज्या भाषेमुळे उच्चार स्वच्छ होतात ती संस्कृत भाषा आहे. गुणाः पूजा स्थानम गुणीषु नच लिंगम नच वयाः. हा शब्द शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हे बोलल्यानंतर उच्चार स्वच्छ होतात. त्याच्यासाठी संस्कृत फक्त 4 वाक्य बोला म्हणजे उच्चार स्वच्छ होतील. नाही तर पुरं काय बोलतात कळत नाही. तू जाणार गे छगन ए वेड्या बैला, कसला इंजिनियर डॉक्टर होतोस तू? तो काय बोलतोस ते कळत नाही. गेट चालता हो. इतकं स्ट्रिक्ट शिक्षण पद्धत वापरली गेली पाहिजे. इट शुड बी आर्मी लॉ. उच्चार स्वच्छ नाही तुझे. याचं कारण असं आहे आपल्या जिभेचं वळण गेलेलं आहे. आणि निसर्गाचा नियम आहे. निसर्ग पण फार वात्रट आहे, फार वात्रट आहे. आपल्याला शिव्या पटकन पाठ होतात, ओव्या नाही होत. अरे फुल्या फुल्या पाठ. पण 4 ओव्या म्हणायला सांगितलं तिथे कळतो ना छगन किती येत होतं. पौरुषत्वाची व्याख्या, विद्येची व्याख्या. विद्या हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. साडेसातशेच्या वर कार्यक्रम करून आजही मी रियाज करतो, म्हणून मला भीती वाटत नाही. मला काही समोर ठेवायची गरज लागत नाही, पण मला दडपण असतं. आज सरांनी मला गेली 7-8 वर्ष सर विश्वस्त मला बोलवतायत. एवढं प्रेम. पोरीचं माहेर असतं तसं मगाशीच मी अनूप सरना म्हटलं मी तर माहेर येतो इकडे, पोरीला माहेर असतं म्हणजे माझी माणसं आहेत सगळी, माझ्यावर प्रेम करणारी. बरं, मी माझ्या व्हिजिटिंग कार्डवर डिग्री छापलेली नाही, कारण मला डिग्रीच नाही बोलले. त्यांना काय कुठून काय सुचतं मला दरवेळेला बोलवायचं. पण मग माझी ट्यूबलाईट पेटली, हे मला विद्यार्थी म्हणून बोलवतात. आणि मी अभिमानाने सांगतो की येस, आय एम विद्यार्थी. विद अधिक अर्थ अर्थी. ज्याला जाणून घ्यायची इच्छा आहे तो विद्यार्थी. शेवटच्या दिवसापर्यंत मनुष्य विद्यार्थी राहू शकतो, किंबहुना त्यांना राहिलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे. ते रोमांस इन द स्टोन लक्षात ठेवा. यू शुड हॅव अ रोमांस विथ द बुक्स. आणि जर तुमच्यापैकी कोणी मला जर चांगला पगार मिळाला पाहिजे किंवा अमुक अमुक मिळालं पाहिजे, अमुक मिळालं पाहिजे, यापायी जर का शिक्षण घेणार असाल तर शिक्षण सोडा. तो व्यभिचार आहे. माझं त्या विषयावर प्रेम आहे म्हणून मी अभ्यास करणार आहे. ह्याच्या पायी इंजिनियर व्हा. आई बापावर, जगावर, देशावर उपकार म्हणून नको. काही अडलेलं नाही, काही अडलेलं नाही. 700-800 वर्षापूर्वी तानसेन, संगीत सम्राट तानसेन निधन पावला. लोकांना वाटलं संगीत संपलं, अंधकार झाला. पण 700 वर्षानंतर भीमसेन या भारतात जन्माला आलाच ना. सृष्टीचा नियम आहे, कधीही कुठचंही काम अडत नाही. तेव्हा हा भ्रम स्वतःतनं काढून टाका. आधी हा विचार करायचा आहे, मला काय चांगलं करता येईल. सो बुक्स
अँड स्टडीज शुड बी युअर पॅशन. बकरी पानं खाते ना झाडाची, तशी पानं खा. कारण जेव्हा विद्या आधी घोकाल त्यावेळेला ओकता येईल. म्हणून विद्या ही आधी घोकायची असते आणि मग ओकता येईल. मी घोकलाय म्हणून मला ओकता येतं, मला टेन्शन वाटत नाही, अजिबात वाटत नाही. पण त्याचबरोबर हेही तितकंच खरं आहे की अभ्यास करता करता विरंगुळाही गरजेचं आहे. कारण इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्ट ही सगळी कठीण क्षेत्र आहेत. इथे तुम्हाला भरपूर अभ्यास करायला लागतो आणि केलाच पाहिजे. आयुष्यातली 6-7 वर्ष द्यायची असतात. ती जर का आपल्या स्वतःसाठी आपल्याला देता येत नसतील तर लाजिरवाणी गोष्ट म्हणते पाहिजे. त्याच्यामुळे विरंगुळाही तितकाच गरजेचा आहे. पण तो कसा कराल? कसा कराल? मी आता सकाळी आलो आणि मी सरांच्या केबिन मध्ये गेलो. सरांची पूजा चालू होती. मी तुम्हाला सांगतो ती पूजा बघणं मी असं आडरावून बघत होतो. कारण सर असे परमेश्वराला अशी विनंती करत होते, माझं कॉलेज, माझी पोरं, माझे ट्रस्टी, आमचा सगळा एक संसार आहे छान, तसा बहरू दे, चांगला होऊ दे, अफाट मोठी पोरं या आमच्या कॉलेजमधून निघू देत, अशी सरांची प्रार्थना चालू होती. सरांना माहिती नाही मी आलेलो. बरं सर असे प्रार्थना करतायत, त्यांच्या पुढे मी बसणं म्हणजे मी देव ठरणं म्हणून बाजूला राहिलेलं बरं. कारण हा इतका मोठा माणूस, हा एमटेक माणूस, विदेशामध्ये याला केवढा पगार मिळेल आणि काय न बोललेलंच बरं. पण केवळ मुलांना घडवणं, जे मगाशी त्यांनी सांगितलं पॅट्रिओटिझम, आणि मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते विश्वस्तांची जोहाऱ्याची नजर सुद्धा मला कुठेतरी सलाम करावीशी वाटते. तर तुम्ही जे हिरे गोळा केलेत या कॉलेजमध्ये, ती नजर सुद्धा असायला लागते. तर काही काही माणसांना हल्ली फक्त कोळसेच आवडतात, निवडून निवडून कोळसे घेतात हल्ली, आणि मग पोरांचं वाटोळं लागतं. ते विरंगुळा सुद्धा हवा. पण विरंगुळा कसा? छंद, चेंज ऑफ फील्ड इज अ काइंड ऑफ रेस्ट. व्हॉट आय यूज द वर्ड? चेंज ऑफ फील्ड इज अ काइंड ऑफ रेस्ट. मग कधीतरी चित्र काढा. एखाद्याला तुमच्यातलं कोणाला तरी चित्र काढायला आवडत असतील आणि परत ती अशा पद्धतीने काढा, अशा डेडिकेशनने काढा की त्याच्यातून 2 पैसे कमवता आले पाहिजे. मी आजवर अनेक गोष्टी केल्या, पण मी प्रत्येकातून पैसा कमवला, थेंबर कमवला, पण कमवला. याचं कारण काय? आपल्याला जेव्हा वस्तू एखादी विकायची असते त्यावेळेला आपल्याला दडपण असतं, समोरच्याला आवडेल ना. पण हे जर का आपण म्हटलं असं गायलं की आपण काय हौस आहे, जरा हल्ली शिकतोय, खपून जाता ना, खपून जात. म्हणजे कसं, याचा बा याचा आजोबा शाळेमध्ये सगळे नापास झाली होती, पण हा होणार आहे पहिली ते 10वी एकदा तरी पास होणार. काय कौतुक आहे. म्हणजे शाळेत जाणं आणि पास होणं हा हौस झाली, मग सगळं माफ. प्रत्येक गोष्टीचा ध्यास पाहिजे, ध्यास, पॅशन, रोमांस. म्हणून हा शब्द वापरला, रोमांस. रोमांसिंग विथ एव्हरीथिंग. मी पुस्तक वाचेन, त्यात रममाण होऊन वाचेन. मी चित्र काढीन, रममाण होऊन काढीन. मी पिक्चरला जाईन, रममाण होऊन बघेन. मी शोले 50-60 वेळा बघितला, कारण मला नटाचे आवाज करून तेव्हा पोट भरायचं होतं. येतो ना आवाज अजून. 30 वर्षापूर्वी पोट भरण्यासाठी काढला, अजूनही येतो, कारण केलं ते त्यावेळेला आर्ततेने केलं. आणि मग जर का अभ्यास नीट केला आणि मग जर का धाकटा एखादा आपल्याला भाऊ आपल्याला विचारायला येतो, दादा हे गणित सांगा रे, त्यावेळी केलं होतं, तेव्हा काय केलं, ए छगन तेव्हा काय केलं, ही मागितली का, तेव्हा काय केलं? तुला यायला हवं धाकट्या भावाला, तू सांगायला हवंच. नाही तर धाकट्या भाऊ जर का 8वीत आहे आणि तू 10वीत आहेस आणि 8वीचं गणित जर का तुला येत नसेल तर तू 7वी नापास आहेस आणि तो तुझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. या वास्तवाला, सत्याला सामोरं जा, म्हणजे तुझी अवकात काय ती तुला कळेल. अध्यात्मामध्ये म्हटलेलं आहे, आत्मज्ञान असा शब्द आहे. मी कोण आहे, माझी लायकी काय. आमच्या देशात बघावं ते दुसऱ्याची लायकी काढतात. अरे स्वतःची लायकी कधी बघणार तू, स्वतःला कधी तपासणार तू. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आरसा फसवाय, तो रूप दाखवतो पण आपली आतली लायकी दाखवत नाही. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलो, एक्सरे, सोनोग्राफी, काय 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 काय, पण आतून तू कसा आहेस माणूस म्हणून, तुझी अवकात काय, तुझ्या बुद्धीची अवकात काय, हे मशीन दाखवत नाही. अर्थात बुद्धीची अवकात कळते. 4 चौकात तोंड उघडलं आणि पहिल्या 4 वाक्यानंतर लोक ठीक आहे मग निघू म्हणजे समजायचं, चला चालते वा, काय प्रेमाने गेलं तर ठीक आहे, नाही तर जोडे मारून हाकलून दे, चला
की आपली लायकी काय ते कळते. सो प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. शिक्षण असा शब्द आहे. शिक अधिक क्षण म्हणजे शिक्षण. क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण. मग जर क्षणाक्षणाला शिकणं हे शिक्षण आहे तर हाऊ कॅन बी यू गो अपार्ट, हाऊ कॅन यू गो अवे फ्रॉम एज्युकेशन, बिकॉज इट्स अ लाईफ लॉंग प्रोसेस. लाईफ लॉंग प्रोसेस. माझी जो टू व्हीलर होती त्या मी पेट्रोल पंपावर गेलो, टाकत होतो पेट्रोल. एकदा काय झालं, एका पेट्रोल पंपावर तिकडचा जो कोण पाईप धरणार होता तो काय म्हणाला, नॉब ऑफ केलाय का? म्हटलं कसलं? नाही, ते टाकीचं नॉब ऑफ केलाय का? कशाला? नाही, जो आता मी पेट्रोल टाकतो ना, आपल्या भारतात लय प्रगती केली, आता भेसळ असते सगळ्यात. तो एकदम कचरा भस्कन कॉर्पोरेटर मध्ये जात नाही, कॉक ऑफ ठेवा. मी शिकलो. माझ्यासारखा सो कॉल्ड एज्युकेटेड माणूस एका पाईप वाल्याकडनं शिकला. शिकताना लाज कसली? कोणाहीकडनं शिकावं, लाज कसली त्याच्यात? फक्त समोरचा त्यातला तज्ञ आहे की नाही हे बघावं. अचरट लोकांच्या नादी लागायचं नाही. अचरट लोकांच्या नादी लागायचं नाही. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सुसंगत सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो असा आहे. ही जी सगळी सुसंगत लाभलेली आहे तुम्हाला आणि आम्ही ऐकवणारे विचार ही सुसंगत सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. बस एवढं प्रत्येक क्षणी जपलं तर देवळात जायची तुम्हाला गरज नाही. परमेश्वर तुम्हाला भेटायला येत जाईल. छान कविता आठवली मला. तर बाहेर आवाज असेल तर बंद करा, त्यांना जर आवाज कमी करायचा. त्यामुळे आता ऐकायला या आकलेत भर पडेल. हा, आणि नाहीतर एकदम खाली जाऊन उभे राहा. कोण ते? बरं, हल्ली अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. संगतीवरनं सुसंगत सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. हल्ली काही विकृती हल्लीच्या तुमच्या कॉलेज विश्वामध्ये, मुला मुलींच्या विश्वामध्ये शिरल्यात, त्याच्यापासून सावध राहायचं आहे. रश्मी, तुला बॉयफ्रेंड नाही, येडीच आहे काय? 9 महिने आई पोटात वाढवते, जीवाचं रान करते. बाप उन्हात पावसात धक्के मारत गर्दीतून ट्रेन मध्ये चिलटासारखा चेपून घरी येतो. कशाला? कार्टीने बॉयफ्रेंड करायला. लाज वाटली पाहिजे, स्वतःला घृणा वाटली पाहिजे. त्याच्या उपर मुलींशी बोलायचं असेल तर असं नातं मुलींच्या मध्ये निर्माण करा की मुलींनी सांगितलं पाहिजे की बेटीनं दंगल झालीये, ए समीर मला घरी सोडतोस? हा विश्वास तिला तुमच्याबद्दल वाटू द्या. दॅट इज अ बॉयफ्रेंड. छक्क्यासारखं अंचटीला जाणं म्हणजे प्रेम झालं आहे. आणि त्यात पुरुषार्थ कसला? पुरुषार्थ कसला त्यात? आणि स्त्री पोरींचाही माझं तुम्हाला पोरींना सांगणं आहे, व्हाय यू नीड सच नॉनसेन्स थिंग्स इन युअर लाईफ? व्हाय? असा आधार म्हणून आपल्याकडे बघितलं पाहिजे. मुलीलाही असं 4 गोष्टी जर हिंमत कशी होते समोरच्याची, याचं कारण आपलं वागणं आपण तपासलं पाहिजे. आपण जर का घराचा दरवाजा उघडा टाकला तर 2 दिवस चोरी होणार नाही, पण 3ऱ्या दिवशी चोरी व्हायला पाहिजे या मताचा आहे मी. व्हायलाच पाहिजे चोरी. आपल्या बिंडोकपणाचा चोराने फायदा घेतलाच पाहिजे या मताचा आहे मी. मग देवाला नावं ठेवण्यात आणि आमच्या घरी चोरी झाली, अरे कुलूप लावायची अक्कल होती की नाही तुला? तसं वागण्याची आदत आता सर्व पोरा पोरींनी तुम्ही सांभाळणं गरजेचं आहे. डिग्निफाईड वागणे असतं ना, त्याची नशाच वेगळी असते. डिग्निफाईड जे वागणं असतं त्याची नशाच वेगळी असते. आब राखून वागा, सौहार्दाने बोला, प्रेमानं बोला. दुसरं नाही मी तुम्हाला सांगितलं. एखादं जाणलं काय रे, अगदी उंदीर पाडल्यासारखं नाही करू. तोही माणूस आहे, तुम्ही माणूस आहात. पण त्याचबरोबर रिलेशन शुड बी व्हेरी हेल्दी रादर देन फिजिकल. किळस येते. पूर्वीच्या काळी आपली संस्कृती एवढी थोर की स्पर्श हा लग्नानंतर राखीव ठेवलेला असायचा. तो जर का आपण भलत्या वयात जर का त्याचा आनंद घेणार असू तर आपण पुढे फार मोठ्या आनंदाला गमावणार आहोत स्वतःला. याची कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आणि हे सगळं वातावरण बिघडवायला हे खुल्या आमचे चित्रपटवाले आणि सिरियलवाले कारणीभूत आहेत. काय पिक्चर मध्ये एक पार्टनर पिक्चर मी कुठेतरी प्रवासात बघायला लागतो, वॉल्वो मध्ये लावला होता. त्यात ती लारा दत्ता काहीतरी ती आई होती, पण लय कमी कपड्यात होती.
त्याचं पोरग होतं ते काय आदर्श पोरग. ते काय आईला म्हणाले ते पिक्चर मध्ये, ते आई तू त्याच्यावर लाईन मारलं तर तुला फिट आहे. सेन्सॉर काय करतात सेन्सॉरांचं? ही आई मग कार्ट काय निघेल? माझ्यासारखा माणूस शेजारी जर का असेल तर सांगेल घ्या प्रे आईवर तूच लाईन मारते त्या आईला, ती त्याच लायकीची आणि तू त्याच लायकीचा आहेस. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, प्रत्येक क्षण लाईफ मधला महत्वाचा आहे. जर चुकीचं वाक्य, चुकीची संगत जर मिळाली तर आयुष्याचा वणवा पेटेल, एवढं लक्षात ठेवा. आयुष्याचा वणवा पेटेल. त्यामुळे मी चांगला आहे, मला चांगलीच माणसं आवडतात. तर मोबाईल चांगला लागतो, जीनची पॅन्ट चांगली लागते. ती जीनची पॅन्ट नाही धावालाय सर. आपण विदेशी लोकांचं काय काय कॉपी करतो, पण बिंडोकपणे कॉपी करतो. तिकडे विदेशामध्ये बर्फ नाही, -20 टेम्परेचर, -15. मग चड्डीतून थंडी आत शिरू नये म्हणून तिकडे जीन पॅन्ट काढली त्या लोकांनी टाईट, थंडी आत शिरत नाही. आमच्याकडे जेव्हा बघा ते उन्हाळा, खाक्यात जांगेत घामच घाम, तरी आम्ही टाईट चड्डी घालणार. अरे काय दृश्य असतं, सकाळी पोरगा स्वतःची चड्डी घालून जातो, संध्याकाळी आल्यानंतर पोरगा उतरलं पडतं, आई बाप खेच काय चड्डी घातली. आणि जर माझा एखादा मित्र असली टाईट चड्डी घालत असेल आणि जर का मला नावं ठेवत असेल, काय अमोल तू बावळट यायला कसलं ट्राउझर जीन घालायची सोडून, तर ती टीका सहन करण्याची ताकद बाळगा. हे या उदाहरणातून मला सांगायचं आहे. तू बैलांच्या जातीत जन्माला आलायस, मी नाही आलेलो. मी गरुड म्हणून जन्माला आलोय आणि मरीन तर गरुड म्हणूनच मरीन, ही प्रतिज्ञा पाहिजे. आणि म्हणून ह्या वयामध्ये आधी पहिलं सहन करायला शिका, ते म्हणजे टीका कोणी मित्रमैत्रिणींनी केली. कारण कावळ्यांना खूप इच्छा असते, गिधाडांना खूप इच्छा असते मोराने आणि गरुडाने त्यांच्यासारखं छिणाल व्हावं म्हणून, उकिरड्यावर बसावं. असे जर का मित्रमैत्रीण सापडणार असतील तर त्यांना वेळच्या वेळी झटका, कारण ह्याच्यातून फार मोठा वणवा पेटेल. आणि ज्या आईवडिलांनी तुमच्याबद्दलची स्वप्न पाहिली आहेत, रोज धक्के खातायत, त्यांचे शिव्याशाप लागते. ते देणार नाहीत, पण परमेश्वराच्या वहीत ते लिहिले जातील. कोण बोलताय? एक्सक्यूज मी, बाहेर बोलू नका जरा प्लीज, नाही तर आत येऊ नये का. इकडे खुर्च्या रिकाम्या आहेत, माझ्याही खुर्चीवर कोण बसले तरी चालेल. मी इथे पूजा सांगतोय. तो माझे वडील असे होते. आणि म्हणून मला सगळ्यात मगाशी सरांनी सांगितलं की आमच्याकडे केव्हाही या, अडचणी विचारायला मला खूप आनंद वाटतो. असं कॉलेज, असं शिक्षक म्हटल्यावर. अर्थात जशी तुमच्यावर जबाबदारी आहे, लक्षात ठेवा दासासारखं व्हायचं. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, विद्यार्थी दासासारखा पाहिजे. दास कसं रक्त पितो ना, तसं गुरुचं रक्त प्यायलं पाहिजे, त्या गुरुला बरकत येते. किंवा असा पाहिजे शिष्य आपल्याला रक्त पिणारा. म्हणून बी मस्किटो. आता कळलं तुम्हाला? ज्या डासाला आपण नावं ठेवतो, घरात हिट स्प्रे मारतो, त्या डासातूनही मी शिक्षण घेतलं की विद्यार्थी हा डासासारखा पाहिजे, गुरुचं रक्त पिणारा. ह्याला म्हणतात शिक्षण. शिक क्षण, क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण. नाही तर एकदा डिग्री मिळाली की चालले आपले. काय वाटतं तोरा, पिनकोड नंबर माहित नसतो त्या छगनला, तो जिकडे राहत असतो त्याचा. आणि शिकलेला म्हणे. मगाशी अनेक विषय चर्चेले गेले. इंग्रजी, थोडं मी जरा पाणी पितो. हे माझा कंटाळा नाही ना आला? लय बेस्ट. ऐकून सांगतो, ऐकणारी माणसं असली ना, बोलावं असं वाटतं. माझ्या स्वतःच्या घरात माझं कोणी काही ऐकत नाही. तेव्हापासून हा व्यवसाय पत्करला. पण बाहेर बोललं तर ऐकतात आणि पैसे देतात. घरात काही नाही देत, मान पण देत नाही. चला म्हटलं यो धंदा करायला. मग अशी त्या इंग्रजी बद्दल वगैरे बोललं गेलं. गरज आहे इंग्रजी येणं, पण त्याच्या पुढचं मला बोलायचं आहे. मग अशी जी काय भाषणं चालू होती, चेहरे तुमचे थोडेसे विचारात थोडे गोंधळलेले. चूक नाही, तुमची चूक नाही. परत सांगतो, अजिबात न्यूनगंड बाळगायचा नाही स्वतःबद्दल. कोणी आभाळातून नाही पडलं, आभाळातून नाही पडलं कोणी.
एकदा आपल्याला जाग आली, एखाद्याने सांगितलं आपल्याला, अरे तुझे दात किती पिवळसर झालेत, बरं तू सिगरेट ओढत नाही, तंबाखू खात नाही, तर आपण कॉन्शियस होऊन लगेच दुसऱ्या दिवशी व्यवस्थित घासले पाहिजेत. हे जाग येणं महत्वाचं आहे. पण म्हणून एखाद्याने सांगितलं तुझे दात थोडे पिवळे झालेत, आत्महत्या करायची गरज नाही, स्वतःला नावं ठेवायची गरज नाही. त्यामुळे इंग्रजी येत नसलं तर काडीचाही न्यूनगंड स्वतः ठेवू नका, एवढं माझं सांगणं आहे. इंग्रजी कुठचीही भाषा ही पवित्रच आहे, कुठचीही भाषा. पण जगातली जेवढी मोठी माणसं आहेत, आज नोबेल प्राइज विनर्स, आज तारीख किती, 13 ऑगस्ट 2012, जगातले सर्व नोबेल प्राइज विनर्स आजच्या तारखेपर्यंत हे मातृभाषेतून शिकलेत, दुसऱ्या कुठच्याही भाषेतून शिकलेले नाहीत. माझा बबडू येडू कसं करायचं इंग्रजीत रूपांतर? माझं कुबरत आहे, काय बोलायचं इंग्रजीत? विरजण लागलाय, इंग्रजीत सांगा. कसं काय सांगायचं विरजण लागलं? म्हणजे इंग्रजीबद्दल मी दोष नाही देत आहे, भाषा प्रत्येक पवित्र आहे. माझं म्हणणं असं आहे की मातेला पान्हा फुटलेला असताना प्लास्टिकच्या पिशवीतलं दूध प्यावं, पण मोठं झाल्यावर अगोदर मातेचं दूध नीट पिऊन घ्यावं. मुळात मराठी नीट यायला हवं, मराठी नीट बोलता यायला हवं, मराठी नीट वाचता यायला हवं. त्याने तुमची विजन वाढते. मातृभाषेतलं वाचल्यामुळे तुमची विजन वाढते, तुमची कल्पनाशक्ती, तुमचा आवाका, तुमची मॅच्युरिटी, विचार करण्याची ताकद, हे सगळं मातृभाषेतल्या वाचनामुळे वाढतं. इतर भाषा चालू ठेवायच्याच. पु ल देशपांडेंसारखा माणूस वयाच्या 50व्या वर्षी शांतिनिकेतनात जातो आणि बंगाली शिकतो, विद्यार्थी होऊन. भाषा शिकल्याच पाहिजे. प्रत्येक भाषेची काय गंमत आहे, काय भाषेची गंमत आहे तुम्हाला ऐकू? मी आफ्रिकेमध्ये गेलो होतो, आफ्रिकेमध्ये तिकडे स्वाहिली भाषा. तर गेलो तर तिकडे करिबू असा शब्द दिसला. करिबू, अरे वा, बेबू माहितीये मला, ती करीना ना बेबू म्हणजे, लय भारी. कधी लग्न करणार असेल त्याचा तिचा बालविवाह, त्याचा प्रौढ विवाह आहे. तर ते करिबू असं बघितलं. करिबू, करिबू म्हणजे करीब, जवळचा. म्हणजे आपला उर्दूतला शब्द मेरे करीब आहे, तुम्हाला तिकडे स्वाहिली भाषेत सापडला. दोन्ही शब्द सारखे आहेत. त्याच्या उलट क्रिओल नावाची भाषा आहे, फ्रेंच. तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना, आले 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 ते आले, तर त्याच्यामध्ये असं आपण म्हटलं की नाही ते आले आले आले, तर ते तोंडात मारतात आमच्या. आणि तिकडं आले आले म्हणजे गेट आउट, चालतो. काय गोंधळ आहे. म्हणजे भाषेची गंमत किती आहे, किती भाषा. हा, शिका ना त्याच्यातून, शिका. आणि मोकळा वेळ मिळाला ना, कधीतरी नुसतं बसायचं, निरभ्र बसायचं. मी तर माझा भूतकाळ खूप उपसतो. अमोल शेवडे, उठ, स्वतःतला भूतकाळ गटार उपास. कधी कोणाला पूर्वी दुखवलं असेल तर माफी माग, अजून जिवंत आहेस, असं स्वतःला उपसायचं, स्वतःला उपसायचं. अपग्रेड युअरसेल्फ एव्हरी मोमेंट, एव्हरी टाइम. आय एम गोइंग टू अपग्रेड माय सेल्फ. इंग्रजीचं सांगत होतो तुम्हाला मी, इंग्रजी यायलाच हवी म्हणून तर मी हे तुम्हाला इंग्रजीतली वाक्य ऐकू शकलो. पण हेही सांगतो न्यूनगंडकानो, त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. 1987 चा काळ, कायनेटिक होंडा स्कूटर बाजारात आली होती. आता ती होंडा आहे, पूर्वी कायनेटिक होंडा होती. अजूनही काही जुन्या स्कूटर बघायला मिळतात तुम्हाला. कायनेटिक होंडा ही कंपनी, कायनेटिक जो आपला ग्रुप आहे फिरोदियाचा आणि होंडा जपान यांचं कोलॅबोरेशन. मी तिकडे सप्लायर होतो. तिकडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते वनाका नावाचे जॅपनीज गृहस्थ. काय नाव त्यांचं? वनाका. असं वाटतं ह्याच्या आईशी ह्याच्या डोळ्यात काजळ का नाही का. तर मी त्यांच्याकडे गेलो म्हणजे भरपडून गेलो, कारण मी ऐकलं होतं फार जिनियस माणूस आहे. जसं मगाशी सरांनी बिल गेट्सचं फार सुंदर उदाहरण दिलं, 18 तास तो मनुष्य काम करतो, तसे हे वनाका नावाचे गृहस्थ 18 तास काम करायचे. आणि सुट्टीच्या दिवशी ड्रायव्हरला सुट्टी, हे स्वतः ड्राईव्ह करून परत ऑफिसमध्ये यायचे आणि काम करायचे. आणि त्याला मी नमस्कार केला, नमस्काराचा अर्थ समजावून सांगितला. नंतरचे ते 15 मिनिटं माझ्याशी जॅपनीज मध्ये बोलले.
लय अवघड प्रसंग. तुम्ही आता इकडनं बाहेर पडलात, एखाद्याने तुम्हाला मिठी मारली म्हणाला यार म्हणले की नाही कुडकट्टीने पीर म्हणले की मी आव्हान गुस्सा वयांचा पंड वया खूप असं वाटेल 14 इंजेक्शन नाही आले, 4 इंजेक्शन. तसं ते माझ्याशी जॅपनीज मध्ये बोलले, दुभाषाने नंतर सगळं इंग्रजीत रूपांतर करून सांगितलं. 7 समुद्र ओलांडून आपल्या देशात, आपल्या भूमीवर प्रकल्प उभारला, कायनेटिक होंडा, पण मातृभाषा सोडली नाही. मातृभाषा सोडली नाही. म्हणजे आम्ही दॅट डे आय वेंट न काय न काय इंग्रजी बोलायचं तर सलग 2 वाक्य नीट बोला. व्याभिचार नका करू कुठच्याही भाषेचा. भाषा याईसारखी असते, ती जपलीच पाहिजे, ती जपलीच पाहिजे. आणि तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, कुठच्याही क्षेत्रात जा, पण मुळात तुम्हाला नीट बोलता आलं पाहिजे आणि नीट वागता आलं पाहिजे. माणूस म्हणून. जनावर सुद्धा खूप छान वागतात. वाघ शिकार करतो, खातो, पोट भरल्यानंतर निघून जातो. मग बाकीची जनावर येतात, तरस, कोल्हे, जे वाघाला टरकत असतात, आणि शेवटी जे काय खरकट उरतं, गिधाड येतात, फस्त करतात, सगळं स्वच्छ होतं. वाघ असं नाही म्हणत वाघिणीला हे फ्रीज मध्ये ठेवू द्यायला होईल. जनावर शिकवतात आपल्याला, ज्यांना आपण म्हणतो जनावर ती शिकवतात माणसाच्या जातीला, लिव्ह अँड लेट लिव्ह, स्वतःही जग आणि दुसऱ्यालाही सुखानं जगू दे ना जरा, त्याचाही अधिकार आहे. हे जनावर शिकवतात. ज्या वेळेला वेळ मिळेल ना तर नॅशनल जिओग्राफिक चॅनल बघा, डिस्कव्हरी चॅनल बघा, खूप शिकवतात. अनेक रंगसंगती, विषय, ज्याला फोटोग्राफी शिकायची आहे त्याला फोटोग्राफी शिकता येईल. ज्याला प्राणीशास्त्राबद्दल आवड आहे, पॅशन आहे, जंगल, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज, त्याला ते बघता येईल. अहो किती देश या पृथ्वीवर, किती कॉन्ट्रास्ट, किती पद्धतीची माणसं. भारतातच बघा, तिकडे नॉर्थ ईस्ट घ्या तुम्ही, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम. दुर्दैवाने आम्ही तो लचकच तोडून टाकलेला आहे. दुर्लक्षच आहे पहिल्यापासून. त्यांना आपण आपले वाटत नाही, आपल्याला ते आपले वाटत नाही. आता कोणाला विचारलं काय नाही, नागालँडची राजधानी कुठची, कोणाला सगळेच बंपर. नागालँड कोण, नागा